प्रश्न डायरेक्ट शेगवण साहेब, आपण माणकी पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवत आहे, काय परिस्थिती आहे? नमस्कार. मी शरद शिगवण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे. आदरणीय या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर, आदरणीय आमचे नेते सोरगे सर यांच्या माध्यमातून माणकी या गणातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की या गणातून माझा चांगल्या प्रकारे विजय होईल, अशा प्रकारची मला देखील खात्री आहे. माणकी पंचायत समिती गणाची जी रचना आहे, कुठली कुठली गावं येतात त्याच्यामध्ये आणि मतदार संख्या किती आहे साधारणतः? तर या ठिकाणी डोकरोली, पालवण, माणकी खुर्द, माणकी बुद्रुक, आगवे, दहिवली खुर्द, दहिवली बुद्रुक, खरवते, ओंबळी अशा प्रकारची या गणामध्ये गावं आहेत. आणि गेले मला वाटतं 10 ते 12 दिवस मी स्वतः प्रत्येक गावागावामध्ये फिरतोय, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन बैठका करतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं लोकांचं सहकार्य देखील आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे आदरणीय शेखर सरांच्या पाठिंब्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे काही चिंता करण्याची मला आवश्यकता असं वाटत देखील नाही. आपले प्रचाराचे मुद्दे कोणकोणते आहेत? प्रचाराचे मुद्दे एकच आहेत की सर्वसामान्य जनतेची राहिलेली जी छोटी मोठी कामं आहेत की त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या काही नळपाणीचा विषय असेल, एखाद्या रस्त्याचा विषय असेल, काय पाकाडीचा विषय असेल आणि लोकांच्या काय मूलभूत ज्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करता मी प्राणपणे प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये जनतेशी माझा संपर्क चांगल्या प्रकारचा आहे आणि गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 15 वर्षामध्ये मला राजकीय अनुभव आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम देखील करतोय आणि मला खात्री आहे लोकांच्या मूलभूत प्रश्नाकरता आवाज कशा प्रकारे उठवावा, सभागृहामध्ये काम कशा प्रकारे करावं आणि याच्यामध्ये मला काही नवीन फार मोठा काही विषय काही नाही. आणि म्हणून संपूर्ण ही ग्रामपंचायतीची जनता आहे, ही जनता आदरणीय आमच्या निकम मॅडमच्या पाठीशी आहे आणि माझ्या देखील पाठीशी आहे. त्यामुळे आमचा विजय हा 100% निश्चित आहे. त्यामुळे कुठली चिंता करावी अशा प्रकारे कुठलं मला देखील वाटत देखील नाही. आणि रात्री 11-12 वाजता आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारची झोप देखील लागते, ते मला शंका देखील नाही आणि लोकांचा पाठिंबा अतिशय उत्स्फूर्त आहे. आपण 5 वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे, उपसभापती म्हणून कामाचा अनुभव आहे. या काळात गणासाठी केलेली कामं आणि आता नवीन कामं काय सांगा? मुळात प्रश्न असा आहे की ज्या वेळेला पंचायत समितीची त्यावेळेला गणाची निवडणूक झाली, मला असं वाटलं होतं की ते एकदा पंचायत समितीच्या सभागृहात गेल्यानंतर विकास कामाला काहीतरी बऱ्यापैकी पैसे मिळतील. परंतु सभागृहात गेल्यानंतर तिथं पाहिलं आपण तर त्या पंचायत समितीमध्ये विकास काम करण्याकरता पैसेच नाहीत. मग आपण काय काम करावं? मी एकच काम केलं. मग कुणाची MSCBचे पोलची काय व्यवस्था करून द्यायची असेल, कुणाची 3 लाईनची काय व्यवस्था करून द्यायची असतील, कुणाचे पोलीस स्टेशनचे काय विषय काय हाताळायचे असतील, अशा अनेक प्रकारची कामं तिथं बसून बसून लोकांसाठी मी करत होतो. परंतु विकास कामं करताना मतदारसंघ गुहागर विधानसभा असल्यामुळं त्यावेळेचे आमदार तिकडे राष्ट्रवादीचे होते आणि त्यावेळी मी सदस्य शिवसेनेचा होतो. परंतु आता आदरणीय शेखर सरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की गेल्या 5 वर्षामध्ये आपण लोकांकरता काय जरी करू शकलो नाही तरी पुढील 5 वर्षामध्ये लोकांकरता आपण चांगल्या प्रकारे काम करू. आदरणीय शेखर सरांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे, आदरणीय चोरगे सरांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. तर मला निश्चित खात्री आहे जनतेला जे अपेक्षित आहे तो 100% आम्ही या ठिकाणी विकास करू, याची देखील मला खात्री आहे. म्हणजे मागच्या आमदारांनी तुम्हाला निधी दिला नाही असं तुमचं म्हणणं? नाही, मुळात आधी ते आमदारच वेगळ्या पक्षाचे होते, त्यामुळे निधी मागण्याचा काही प्रश्नच नव्हता. परंतु आता शेखर सर जरी माझं म्हणणं चिपळूण मतदारसंघात जरी असले आणि आमचा भाग जरी गुहागर मतदारसंघात येत असला तरी देखील वेगळ्या माध्यमातून सर आम्हाला निश्चितपणे विकास कामाला पैसे देतील, याची देखील आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादांच्या तालुक्यामध्ये स्वतंत्र लढाई लढली जात आहे आणि तुम्ही त्या पक्षाचे उमेदवार आहेत पंचायत समिती गणाचे. एकंदरीत काय तालुक्याचं चित्र काय आहे? आपण पाहिलं असेल
की फॉर्म भरण्याच्या वेळेला आदरणीय शेखर सरांच्या ऑफिसजवळ फार मोठी गर्दी देखील होती कार्यकर्त्यांची. पण फॉर्म भरताना फक्त आम्ही ठराविक कार्यकर्ते इथे फॉर्म भरण्याकरता गेलो होतो आम्ही. परंतु ते ऑफिसच्या चिपळूण ऑफिसमध्ये ते जवळ गेल्यानंतर एवढा प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष, अशा पक्षाचा जसा जल्लोष होता, तर मला खात्री आहे की निश्चितपणे आदरणीय शेखर सरांच्या माध्यमातून झालेले विकास कामं आहेत आणि या विकास कामाकरता निश्चितपणानं ही जनता किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एक चांगल्या प्रकारचं काम करून पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल याच्या मात्र शंका पाहण्याची काही आवश्यकता देखील नाही. सावर्डे पंचायत समिती गण आणि सावर्डे जिल्हा परिषद गण या पॅनल विषयी काय सांगा? अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. मला वाटतं तुम्हाला सांगतो की हे गेल्या 15 दिवसामध्ये मी स्वतः, आमच्या निकम मॅडम आणि शौकत माजगांगर मॅडम, तर तुम्हाला सांगतो घराघरात फिरतायत, प्रत्येकाच्या वाडीवरतीच पोचतायत, प्रत्येकाच्या समस्या समजावून घेत आहेत आणि त्यांना असं कधी वाटलं नाही की मी निकम साहेबांची सून आहे, मी कशा प्रकारे सर्वसामान्यांच्या घरात पोचू, मी माझ्या पाठीशी आमदार साहेब आहेत. पण त्यांना अशी त्यांच्या मनात कधी शंका आली नाही. त्या स्वतः देखील प्रत्येकाच्या घराघरात पोचतायत. मग आगवे असेल, मांडके असेल, दैवले खुर्द असेल, दैवले बुद्रुक असेल, खरोत असेल, उंबळी असेल, ते प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या सगळे जाणून घेत आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडण्याकरता त्या लोकांना शब्द देखील देत आहेत आणि विकासाचं विजन घेऊन त्या मॅडम जात आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या वेळेला पूर्वी आम्ही पंचायत समितीचा सभार गेलो तेव्हा मॅडम सभापती होत्या, मी उपसभापती होतो. ही आजी बचत गटाची संकल्पनाची शासनाची आखलेली आहे. हे बचत गट जे चालत आहेत, हे बचत गट कशा प्रकारे चालवावे त्याचं देखील ट्रेनिंग स्वतः मॅडमने घेतलेलं आहे. त्याला लागणारा खर्च देखील स्वतः मॅडमने खर्च केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कला त्या तुमच्या आहेत, त्या कला गुणाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून आज हे बचत गटाचे जाळे जे काही सगळं उभारलं गेले त्या खऱ्या अर्थानं मला वाटतं निकमानं जनक असं मला काही हरकत नाही. आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण आहे. किमान मला असं वाटतंय की जास्त नाही, 3.5 ते 4 हजारच्या फरकाने सीट लागतील, जिल्हा परिषद लागेल याची देखील मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न विचारून आपण मुलाखत थांबूया. बोला साहेब. पॅनलच्या वतीने मतदारांना काय आव्हान? आम्ही तिन्ही जे उमेदवार आहोत, आमचं व्हिजन एकच आहे की आम्ही तिन्ही उमेदवार आम्ही गावागावात पोहोचतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशा प्रकारची संकल्पना आम्ही करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त पाठिंबा आहे. त्यामुळं शेखर सरांचे हात बळकट करण्याकरता निश्चितपणानं घड्याळाच्या निशाणावरती लोक पटत दाबून आम्हाला तिन्ही उमेदवार या ठिकाणी भरघोस मताने निवडून देतील याची देखील मला खात्री आहे.